गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर 61 ओवी नंबर 114 ते 124. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. पहा, निंदा आणि स्तुती या दोन्हींमध्ये शब्दांचे स्वरूप समानच आहे. मात्र कानाने ऐकले की द्वेष किंवा प्रेम उत्पन्न होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वापुचे संगे कारण संतोष खेदा. मऊ आणि कठीण हे स्पर्शाविषयीचे गुण, त्वचेच्या संबंधाने ते संतोष किंवा दुःखाला कारण होतात. ब्यासुर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे. सुंदरता आणि भेसूरपणा हे दोन्ही रूपांचेच प्रकार आहेत, परंतु डोळ्यांच्या माध्यमाने हृदयात सुख किंवा दुःख निर्माण करतात. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेदू जो ग्राण संगे विषादू तो शुदेता. सुवास आणि दुर्गंध हा गंधांमधील भेद आहे. तो नाकाशी संपर्क घडल्यामुळे समाधान आणि विषाद उत्पन्न करतात. तैसादी दिव्यधुरसू उपजवी प्रीती त्रासू मनोनिहा अपभ्रंशू विषय संग. त्याप्रमाणे रसविषयाचा रसनेंद्रियांशी संयोग झाल्यावर कडू गोड असे दोन भेद निर्माण होतात जे प्रीती आणि तिटकारा उत्पन्न करतात. म्हणून विषय सेवन हा मूळ स्वरूपापासून पतन घडवणारा आहे. देखे इंद्रिया अधीन होईजे ते शीतोष्णा ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे. तात्पर्य, मनुष्य इंद्रियांच्या स्वाधीन होतो तेव्हा त्याला सुख दुःखाचा अनुभव मिळतो. त्यामुळे तो आपापच सुख दुःखाच्या आवर्तात ओढला जातो. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावेची पाही इंद्रियांचा. पहा, या विषयापासून दुसरे काहीच सुखावं वाटू नये असाच या इंद्रियांचा मूळ स्वभाव धर्म आहे. हे विषय तरी कैसे रोहिणींचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. त्याप्रमाणे हे विषय तरी कसे आहेत तर जसे मृगजळ किंवा स्वप्नातला हत्ती प्रतिभासात्मक आणि अनित्य आहेत तसे आहे. देखे अनित्य तिया परी मनोनी तू अवेरी हा सर्वता सांगून धरी धनुर्धरा. म्हणून हे विषय अल्पजीवी आहेत, त्यांना झटकून टाक, त्यांचा मुळी सुद्धा संग करू नकोस. हे विषय जयाते नाकळिती तया सुख दुःखे दोन्ही न पावती आणि गर्भावासू संगती नाही तया. या विषयाची सत्ता त्याच्यावर चालत नाही, त्याला सुख दुःखे स्पर्श करत नाहीत आणि त्याला गर्भवासाचे दुःख सोसावे लागत नाही. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. हे पार्था, जो इंद्रिय सुखापासून अलिप्त आहे तो पूर्ण ब्रह्मरूप आहे
असे समजा. आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे. या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण.